अरे एवढ्या लवकर उठलीस? चल उठ, ह्या लोकांना पण उठवते. ए उठ, ए उठ. अरे यार चल उठ. ही बाई लवकरच उठली आहे. थांब मी लाईट लावते. अशी का बसली आहे यार? अमृता, अमृता. काय यार तुम्ही सकाळ सकाळी इथे किरकिर लावून ठेवली आहे. हिला बघ ना. काय झालं हिला आता? काय माहित, बघ ना. एवढी चांगली झोप लागलेली यार. ए अमृता, अमृता यार. अशी रकोली करून अमृता ते नुसती अमृता. मी अमृता नाही हूँ. घेऊन ये रिवा. अमृता उठ. अगेच काप घे, तोंड पुस. माझा घसा का बसलाय? माहितीये तू आमच्यासोबत काय काय करत होतीस. तू माझी केस केवढ्या जोराची खेचलीस आणि तुझ्या अंगात कोणतरी आलेलं. तुम्हाला पाळलंच पण. मी? हा, मी काय केलंय? आम्ही केवढे घाबरलो होतो यार. पण मी असं का करू? तूच केलंयस. चल पकव नको, मी काहीच नाही केलंय. काय तू केलंय? हा यार, आम्ही तुला सकाळी उठवत होतो तर तू येड्यासारखीच करायला लागलीस. हा, आणि बोलत होतीस की मी अमृता नाही आहे. खरंच तू यार असंच केलंयस. आम्ही किती घाबरलेलो. किती घाबरलेलो आम्ही. अरे यार, पण मी असं का करेन? तू केलंय यार. चुप बसा, मी असं काहीच नाही केलंय. केलंय यार. नॉनसेन्स ते. अशी करते की केवढं तुला तो करणार. विश्वास नाही ठेवत आहे कोण. म्हणजे
असं वाटते. ती काय बोलत होती? अरे यार ती किती भयानक दिसत होती ते तू बघितलंस काय? माझ्या बाजूला उभी होती ती माझी केस पण पुष्टी ऐकली. मला तर काहीच नाही, मला तर उचलून टाकलं तिने. चल जाऊ दे बाबा, घर खूप घाण झाले, आपण बोलून घेऊया. चल चल. बरं सोड, माझी बावली कशी दिसते? छान आहे, एकदम मस्त आहे. हो ना, आधीच केलेला होता. बघ ना, अशी उभी तर बसा ना. बस. भारी वाटतंय ना जाम. घर पण छान आहे. तू बसा इथे. काय पण बोला. बाजूला हात नाही लावायचा, बाजूला हात नाही लावायचा. आता राहू दे ना, माझ्यात नाही काय प्रॉब्लेम आहे. सोड मला बाकी नाश्ता केलास काय? तुम्ही नाश्ता नाही केला अजून? नाही. अरे ब्रशच कुठे केला? सकाळी कुठे काय लक्षात काय होतं? अरे असं मस्ती आहे. ठीक आहे, बाकी आपण फ्रेश होऊन घेऊया मस्त. तुम्ही जेवणाचं बघा, मी फ्रेश होऊन येते लगेच. हा ठीक आहे, चालेल. हा ठीक आहे, जाते. चला. तुमच्या दोघींचं काय? काय नाही, खूप भूक लागली यार. हा यार, खरंच मी
बोलणार होते. ऑनलाईन ऑर्डर करू काय खाणार? चायनीज? हा चालेल. फेवरेट. चल ऑनलाईन ऑर्डर करते. आता येत पण काय आजची सकाळ लय भारी. काय सकाळी काहीच नाही. चल सोड. आपण चायनीजची ऑर्डर दिली. खूप दिवसांनी आपण त्याच्याकडून एकत्र चायनीज खाणार. खूप मजा येते. खूप पण नाही लागले चायनीजची टेस्ट लागते ना भारी. या खंडर मीटिंग मध्ये कोण आलं एवढ्या रात्रीचं? घरी काय एवढं जोराचा दरवाजा ठोकला यार. कोण असेल? जाऊ मी मोनिका जाब तू 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 आम्ही पण घाबरलेलो. हे पण ते सगळं सोड. इथे कुठे जाऊ? चायनीज कॉर्नर पण नाही. एवढे लवकर कसं आलं चायनीज? मला भीती वाटते. चला ते सगळं सोडा. आता आल्या तर खाऊन घेऊया. चल भूक पण लागले. थांब मी प्लेट्स घेऊन येते. ठीक आहे. सगळं घेतलं ना? भारी होता. जाण्यासाठी किती दिवसानंतर जाऊन त्याला उतरा. उचल चटणी. आणि बसलीस हे काम करायचं. चला झोपूया ना. मोनिका चटाई घे तू. मी बाटली भरून येते. लाईट करून ऑफ करणार. चांदू मामा लागलास का? चांदू भाव
निमुळीच्या झाडामागे लागलास का? निमुळीचं झाड करवंदी मावाचं भीती वाटते, आपण काहीतरी करायला पाहिजे. एक काम करू, मी माझ्या दादाला फोन करून विचारू का? त्याच्यावर कोण असलं तांत्रिक तर तो मला सांगेल. ठीक आहे, कॉल कर. हॅलो हॅलो दादा. हा बोल. इकडे आम्ही राहायला आलोय, मला खूप भीती वाटते. अगं काय झालं काय? सारखी करते आणि एका बाहुलीसोबत खेळते. रात्रीची तिला गाणे ऐकवते. मस्करी करू नको. नाही खरंच यार, तिच्या अंगात भूत बसले असं आम्हाला वाटते. मला खूप भीती वाटते. तुझ्या ओळखीत कोण असेल तर सांग. त्याला कॉल कर, त्याच्या ओळखीचा एक त्याला तिथे पाठव. ठीक आहे दादा, पाठवते. तू घाबरू नको. मी माझ्या दादाला कॉल केला, आता तो बोलला मला तू तुझा ऍड्रेस पाठव, मी पाठवतो तांत्रिकला. पाठव, लवकर पाठवते. मी नाही जाणार. मारून टाकेन त्या तांत्रिकला, पण मारून टाकेन. निघून जा. बाहेर नाही काढू शकत. परत जा. बाहेर नाही काढू शकत. मला बाहेर काढलं.
या घरात प्रेत आत्मा आहे. एक नाही, दोन आहे. बाबा आता याच्यावरती काय उपाय आहे? त्यासाठी तंत्रविद्या करावी लागेल. बाबा तुम्हाला जे वाटेल ते करा, पण आम्हाला इथून बाहेर काढा प्लीज. हा बाबा. आता याच्यावरती एकच उपाय आहे, तंत्रविद्या. नाही, मी तुला बाहेर काढायला नाही आलोय. मी तुला मुक्ती देणार. काय झालं तुझ्यासोबत? माझी आई, माझे बाबा आणि लावण्य आम्ही घरी राहत होतो. मग 2-4 गुंडे आले आणि माझ्या बाबाने कर्ज घेतलेला. मग त्या लोकांनी माझ्या बाबाने मारून टाकलं. माझ्या आईचा गळा दाबून मारून टाकलं. मला गलफास लावलं आणि माझ्या बहिणीला समुद्राच्या इथे कापून फेकून टाकलं. तू घाबरू नकोस. तुझी कहाणी मला समजली आहे. मी तुला मुक्त करणार आणि त्या नराधमांना शिक्षाही करणार. तू रडू नकोस, घाबरू नकोस. या मुलींना आणि या घराला सोडून जा. जा जा जा. जाते मी, पण तुम्ही त्या नराधमांना शिक्षा नाही केली तर माझं गुपित रहस्य नाही सोडवलं तर मी परत येणार आणि तुला पण सोडणार नाही. मारून टाकणार, सगळ्यांना मारून टाकणार.
विश्वास ठेव आणि निघून जा. ओम ह्रीं क्लीं ओम भट स्वाहा. काय चाललंय इकडे? तुझ्या आतमध्ये या घरातली आत्मा होती. या बाबांनी काढली आता ती आमच्या समोर निघून गेली आता. काय? हा खरंच. आता तरी खोटे नको समजू हे सगळं बघ. मला कसं नाही कळलं? तुझ्या आतमध्ये होती त्या आत्म्यापासून तुला नाही कळलं. आम्ही तुला किती वेळा सांगायचा प्रयत्न पण केला. काळजी करू नका. तुझ्यातली आत्मा आणि ह्या घरातली आत्मा दोन्ही बाहेर काढलेले आहे. निश्चिंत राहा. समजलं? माझं काम झालेलं आहे. चाललोय. थांबा बाबा 1 मिनिट. तुम्ही आम्हाला या संत बाहेर काढलं. धन्यवाद. बाबा त्यातून कशी तरी वाचलो. ती रात्र कशी तशी ती काढा निघता इथं पळा पहिलं. 1 लाख रुपये गेले खड्डे आहेत. एक मिनिट भूत तर निघून गेलंय ना. आपण 1 मिनिट राहू शकतो. आपल्याला 1 लाख. आम्हाला राहायचं तूच राहा. तुला 1.5 लाख. तेच. अरे हा चिल आपण उद्याच निघूया सकाळ सकाळी. आज तरी झोपा. आता सगळे साफ करायला लागेल सर्व. अरे ती भावली. अरे मस्करी करते यार. आवडला यार. असं नको करू यार. निघूया आपण उद्या. अरे या एवढ्या मोठ्या संकटातून गेला.